जय सिटीवैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदनामध्ये आपलं स्वागत आहे। द नॅशनल या अकाउंटवरून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलाय, मी मिल्क चार्जर चालू करून 5 दिवस झाले आणि माझे थोडे मिल्क कमी झाले। थोडा दुःखित अंतकरणाने गोड अशी तक्रार या मित्राने केलेली आहे। मिल्क चार्जर जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा ते कुठल्याही गाईच्या, म्हशीच्या किंवा शेळीच्या पोटामध्ये गेल्यानंतर ते सर्वप्रथम त्या शरीराची शुद्धीकरण करतं। बऱ्याच वेळा काही गायींना डिसेंट्री लागते, तिचं शेण घट्ट होण्याऐवजी आणखीन पातळ होतं, कारण तिने यापूर्वी खाल्लेलं मिनरल मिक्सचर, यापूर्वी बार्ली खाल्ली असेल किंवा जे काही दूधवाढीच्या पावडरी, औषधं, जे काही तिच्या शरीरामध्ये विषारी किंवा केमिकलचे पदार्थ गेले, या सर्वांचं शुद्धीकरण करण्याचं काम ती पहिलं करते आणि नंतर दुसऱ्या स्टेपला तिची जी झीज आहे ती झीज भरून काढण्याचं काम करते आणि झीज भरून काढल्यानंतर 7-8-10 दिवसानंतर किंवा कधी 15 दिवसानंतर तुमचं दूध पुन्हा वाढायला सुरुवात होते। परंतु या दरम्यान शेतकरी घाबरून जातो आणि त्याला असं वाटतं की नाही, आता माझं दूध कमी झालं म्हणजे याचे साईड इफेक्ट झाले आणि म्हणून शेतकरी बंद करतात आणि अशाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर बंद करून टाकलेलं आहे। हे दुर्दैवी आहे मित्रांनो। आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, मिल्क चार्जरची कार्यपद्धती ही अतिशय वेगळी आहे। ते शरीराच्या आतून काम करतं, रासायनिक पदार्थ शरीराच्या बाह्य अंगातून काम करतात। त्यामुळे मिल्क चार्जर सुरू करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं जनावर जे आहे ते शुद्ध होईल, सशक्त होईल आणि मग तुम्हाला रिझल्ट दिसतील। जर तुमचं जनावर पहिल्यापासून जर स्टेबल असेल तर तुम्हाला लगेच रिझल्ट दिसतील। अशा शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये नव्याने ॲनिमल हेल्थ चार्जर, पहिले पाकिट तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जरचे वापरा आणि मग मिल्क चार्जर रेग्युलर सुरू करा, तुम्हाला ही समस्या जाणवणार नाही। अधिक माहितीसाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा। धन्यवाद।